वॉर्ड क्रमांक 5 मध्ये भाजपची भव्य प्रचार रॅली, चारही उमेदवारांच्या विजयाचा जनतेत विश्वास। वॉर्ड क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने वातावरण पूर्णपणे अनुकूल झाल्याचे चित्र आज स्पष्टपणे दिसून आले। रेवणे गल्ली, किल्ला भाग, वखार भाग, चांद कॉलनी या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून सर्वसामान्य जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे चित्र दिसून आले। या प्रचार रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार राज कबाडे, राकेश दत्तात्रय शिंदे, मीनाक्षी चौगले आणि बिस्मिल्ला शेख हे उपस्थित होते। रॅली दरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत भाजपच्या विकास कामांना पाठिंबा दर्शवला। ढोल ताशे, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या भागामध्ये भारतीय जनता पार्टीने यापूर्वी राबवलेल्या विकास कामांचा उल्लेख करत नागरिकांनी समाधान व्यक्त केले। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच मूलभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा यामुळेच यावेळी भाजपच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे। यावेळी बोलताना भाजपचे उमेदवार राज कबाडे यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीने या प्रभागात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही ही निवडणूक निश्चितपणे जिंकणार आहोत। वॉर्ड क्रमांक 5 मधून भाजपचे चारही उमेदवार महानगरपालिकेत जाणार आहेत असा मला पूर्ण विश्वास आहे। या प्रचार रॅलीला माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या सुनबाई स्वातीताई सुशांत खाडे यांचीही उपस्थिती होते। त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की भारतीय जनता पार्टीला मतदान करून विकासाला गती द्या। भाजपच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आहे। एकूणच वॉर्ड क्रमांक 5 मध्ये भाजपच्या प्रचाराला मिळालेला प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत भाजपचे पारडे जड असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। महिला मोर्चा सांगली शहर आज प्रभाग नंबर 5 मध्ये पदयात्रा चालू आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद बघता आपल्या भाजप पक्षाला खूप चांगला प्रतिसाद दिसतोय। महिला वर्गांचाही पाठिंबा खूप प्रमाणात आहे। आता दादांशी बोलणं झाल्याप्रमाणे असंही कळतंय की बऱ्याच लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आणि ह्या वेळेला आपलं भाजपच निवडून येईल ह्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्याला इतकंच आव्हान असेल की जो पक्ष आपला विचार करतोय त्या पक्षाचा आपण विचार करावा। शहरी भागामध्ये थोडीफार विकास कामं राहिलेली दिसत आहेत, पण ग्रामीण भागामध्ये असं चित्र नाही आहे। त्यामुळे जर आपण भाजप पक्षाला पॅनल टू पॅनल जर विजयी दिला तर आपली शहरातली पण विकास कामं जी राहिलेली आहेत ती ह्या सगळ्या नगरसेवकांच्या मार्फत होतील आणि भाऊंच्या मार्फत पण होऊन जातील। नगरसेवकांनी आता ते नगरसेवकांना विचारायला लागेल त्यांनी का उपयोग केला नाही। भाऊंच्या माध्यमातून विकास कामासाठी कोट्यानी निधी आलेला आहे ह्या प्रभागामध्ये। आता भाऊंचे जे पॉम्पलेट्स आहेत त्याच्या मागेही दिसते की भाऊंनी बरेच विकास कामं काही प्रभागामध्ये केलेली आहेत, पण काही 5 प्रभागामध्ये काय रस्त्यांचा प्रॉब्लेम दिसतोय। त्यामुळे आता ते आपल्याला त्या मागच्या नगरसेवकांना विचारायला लागेल की का नाही केले। पण सगळ्यांना विनंती असेल की मागं काय झालं पुढे काय झालं, पण आता फ्युचर आपल्या हातामध्ये आहे। त्यामुळे नागरिकांना एवढंच आव्हान असेल की आपल्या भाऊंकडे बघून आपल्या ह्या 4 उमेदवारांना आपण निवडून देऊया आणि विकास कामं जी राहिले ती सगळी करून घेऊया।